म्हणजे आनंद याचा झाला की मरताना का असेना मला खरा भारत कळाला. जर 82 वर्षांच्या वृद्धेला आज असं वाटू शकतं की हा खरा भारत आहे आणि तुम्हाला सांगितलंच गेलं नाही, मला असं वाटतं की हा भारत समजावून सांगणं, भारताची कल्पना समजावून सांगणं आणि ही आयडिया ऑफ इंडिया या प्रकारे तुडवली जात असताना ती काय आहे हे अधोरेखित करत जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपला पैगाम प्रेमाचा आहे आणि हा प्रेमाचा पैगाम, मोहब्बत का पैगाम. तुम्ही गंमत बघा, म्हणजे राहुल गांधींनी भारत जोडोच्या निमित्तानं जेव्हा मोहब्बत की दुकान सुरू केलं, किती फरक पडला. अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, ते असं म्हटले मला बोलताना, म्हटले संजय आपण चोर आणि दरोडेखोर आहोत, आपण पुढच्या पिढीचं पाकिट मारतो आहोत. उद्या आपली नोंद काय होणार आहे माहिती आहे? उद्याच्या पिढ्यांचं पाकिट मारणारे, उद्याच्या पिढ्यांचं भविष्य संपवणारे असे आपली नोंद होणार आहे. हे सगळं तुम्ही हा विचार करता की माझ्या खात्यावर 1500 रुपये आले, 2100 रुपये आले, पण हाही विचार करा की माझ्या मुलांचं, माझ्या नातवंडांचं सगळं अकाउंट नील झालेलं आहे. उद्या तुम्ही घर बांधाल, काही कराल, पण जर आज हिटलरसोबत असाल तर उद्या तुमच्याच घरात तुमचा पण फोटो असणार नाही. आणि म्हणून आज आपण कोणासोबत आहोत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आजच्या अतिशय आश्वासक अशा कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळे सन्मित्र, तुम्हाला खरं सांगू का, अनेकदा खूप भाषणं केल्यानंतर भाषणाची सवय होऊन जाते. आज पहिल्यांदा मी शहारलेलो आहे आणि मला असं वाटतं की काहीतरी फार छान घडतंय, इतिहास घडतो आहे आणि त्याचा आपण भाग आहोत. सचिन गोस्वामी सारखा माणूस आवर्जून येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक भलताच गोस्वामी आपल्याला माहिती होता. त्या गोस्वामीनंतर या गोस्वामीने सांगितलं की विकार व्हायरल करता येत नाही, प्रेम व्हायरल करता येतं. काल एक आमचा कार्यक्रम होता, तिथे मला वनिता खरात भेटल्या. त्या कार्यक्रमात मी असं म्हटलं की हा महाराष्ट्र फसवणाऱ्या खरातांचा नाही आहे, हसवणाऱ्या खरातांचा आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रेम व्हायरल करणं ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा वेळी आपण सगळेजण आहोत. मला पूर्णपणे खात्री आहे की येणारा कालखंड हा केवळ आपला असणार आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये आपल्या राजकारणाची, समाजकारणाची मुख्य प्रवाहाची चौकट किंवा मुख्य प्रवाह हा आपणच आहोत. मुख्य प्रवाह आपणच आहोत. युवराजने जेव्हा मला सांगितलं की संजय तुला यायचं आहे, तर मला शंका होती की खरंच किती लोक येतील. आणि आज मी बघतोय 200-250 लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो 5 एप्रिल 2026 हा दिवस ऐतिहासिक असणार आहे. बदल होणार आहे, बदल घडवणार आहोत आपण. आणि तुम्हाला मी मजा सांगतो, मला कोणीतरी विचारलं की संजय असं वाटतं का तुला की 2014 मध्येच आलं त्यामुळे जरा गडबड झाली, आपलं करिअर पूर्णपणे संपून गेलं. मी म्हटलं अरे 2014 साल आलं नसतं तर जगण्यात मजाच नसते. ते आलंय म्हणून गंमत आहे ना. आपल्याला कॉज मिळालेला आहे की मला काय करायचं आहे, आपण करू शकतो, आपण जिंकू शकतो, आपण लढू शकतो. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण हे निश्चितपणे करू शकतो, आपण हे करणार आहोतच. राष्ट्रसेवा दल जेव्हा सुरू झालं आणि त्यांनी त्या संघटनेनं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारचं काम केलं, मला असं वाटतं की राष्ट्रसेवा दलाची गरज कधी नव्हते एवढी आज आहे, सर्वाधिक गरज आज आहे. आणि अशा वेळी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. तुम्हाला मी खरं सांगू का, नरेंद्र दाभोलकरांना मी एकदा विचारलं, म्हणजे दाभोलकर आपण खूप बोलतो, भाषणं करतो, पण नैराश्य येतं की बदल होत नाही, अंधार आहे सगळीकडे असं वाटतं. मला दाभोलकर असं म्हटले, संजय अंधार काही फार मोठा नसतो, अंधार काही फार बलशाली नसतो, फक्त अंधाराला स्वतःचं मार्केटिंग करता येतं. आपण आज अंधार सांगतो की माझी एवढी उंची आहे, अंधार सांगतो माझी छाती 56 इंची आहे. पण अंधार काही तेवढा बलदंड नसतो. तुम्ही फक्त एकच काम करायचं, एक पणती लावायची, अंधाराची सेना गारद होते आणि निघून जाते. मनीषा मगाशी म्हटली ते अगदी खरं आहे की आपण पणती लावत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अंधार अजिबातच नाही आहे. आणि या प्रकारे जर आपण काम करायचं ठरवलं तर मला खात्री आहे की येणारा कालखंड खूपच चांगला आहे. एक लक्षात घ्या, मुळात काय आहे, मी हे कायम सांगत आलेलो आहे
की हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. हा देश कुठल्या मोदींचा नाही आहे, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही आहे, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही आहे, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही आहे, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही आहे, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही आहे. हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणसांचा हा देश आहे. आणि सर्वसामान्य माणूस हा जर केंद्रबिंदू असेल या देशाचा, या व्यवस्थेचा, तर मला असं वाटतं त्या सर्वसामान्य माणसापर्यंत जाणं अधिक महत्त्वाचं आहे. अलीकडे झालं आहे असं, सामान्य माणसानं ही खात्री असते की आपल्याला या दिशेनं जायचं आहे, पण त्याला पर्याय सापडत नाही. त्याला असं वाटतं की अरे आपण काहीतरी करूया, पण कोण करू शकेल? जेव्हा लक्षात येईल की असा बरदंड पर्याय आपल्यासोबत आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका राजाभाऊ औसक. एक लक्षात घ्या, आपली अडचण काय झाली माहिती आहे का? आपल्या सगळ्या संघटनांची समाजवाद्यांच्या हा विचार मूलतः समाजवादीचा आहे, हा देश मूलतः समाजवादीचा आहे. आपल्या संघटनांमध्ये ज्या गडबडी होतात, आपण कायम काय करतो माहिती आहे? गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. संजय आवटे किती वाईट आहेत हे राजा बहाळकरांना सांगण्याची गरज नाही ना, आणि बहाळकर किती वाईट आहेत हे विलास किरोतेंना सांगण्याची गरज नाही. आपण एकमेकांशी बोलूया. आणि आपण सगळे एक लक्षात घ्या, राष्ट्रसेवा दल ही कोणाची तैनाती फौज नाही. राष्ट्रसेवा दल ही चळवळ आहे, आंदोलन आहे. आणि अशा वेळी जर असा प्रयत्न कोणी करत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. एक लक्षात घ्या, शत्रू बाहेरचे असतातच, पण शत्रू आतही असतात. आणि प्रत्येक शत्रूसोबत तुम्हाला लढावंच लागतं, लढावं लागतं, जिंकावं लागतं. कारण आमचा प्रश्न कुठल्या व्यक्तिविरोधात नाही आहे. आमचा मुद्दा मूल्यांसाठी आहे, आमचा मुद्दा आमच्या वैचारिक भूमिकेसाठी आहे, आणि त्यासाठी आम्ही उभे ठाकणार म्हणजे ठाकणार. अरे एक लक्षात घ्या, याचं कारण काय माहिती आहे? आपल्याकडे एक मूल्य आहे, एक विचार आहे. आणि जेव्हा त्या मूल्याच्या सोबत, मूल्याच्या अधिष्ठानावर आपण उभे ठाकतो, मी मगाशी म्हटलं की आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? एक म्हणजे आपल्याला आपलं अधिष्ठान काय आहे याची कल्पना आहे. आणि आपलं अधिष्ठान जर सर्वसामान्य माणूस असेल, वी द पीपल ऑफ इंडिया हे आपलं अधिष्ठान असेल, तर मला खात्री आहे की येणारा कालखंड, माझं बंद कर, येणारा कालखंड हा केवळ आणि केवळ आपला असणार आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये भारताचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युवराज अशी आहे, म्हणजे मी इतक्या ठिकाणी जातो, देश विदेशामध्ये जातो, आणि गेल्यानंतर मला असं वाटतं की भारताचा राष्ट्रवाद ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, आणि तरीही हा देश झेपावतोय. तुम्ही कल्पना करा, 1888 मध्ये जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंत असं म्हटला होता की भारत नावाचा देश टिकणार नाही, तो वाढणार नाही, तो संपून जाईल. तुम्ही कल्पना करा, जॉन स्ट्रेचीने इंग्लंडमध्ये हे भाषण केलं, तो इंग्लंड दुभंगला, तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान आणि नोबेल विजेते लेखक, चर्चिलचं भाषण आहे. चर्चिल असं म्हणतात की भारत हा देशच नाही आहे, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषयवृत्त असतं, रेखावृत्त असतं, असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. तसा भारत नावाचा देश आहे. भारत नावाचा देश कधीही उभा राहू शकत नाही. त्या चर्चेचा देश दुभंगला, तुमचा माझा देश मात्र दिमागात झेपा. कुछ बात है, हस्ती मिटते नहीं हमारे. आणि ही बात मन की बात नाही आहे. ती बात काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती बात घेत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला, मनीषा मगाशी म्हटली ते अगदी खरं आहे, आपल्याला नव्या मुलामुलींशी बोलावं लागणार आहे, नव्या पिढीशी आपल्याकडे होतं काय माहिती आहे का? आपले कार्यक्रम आणि आपलेच लोक. ते हळदी कुंकवाला असतं ना बायकांचं, आज आमच्याकडे, उद्या तुझ्याकडे, पण बायका त्याच. नवनव्या लोकांशी बोलावं लागणार आहे, प्रामुख्यानं तरुणाईशी बोलावं लागणार आहे. एक लक्षात घ्या, आत्ता तरुणाईची अडचण अजिबातच नाही आहे. मी उलट पक्ष, मला लोक विचारतात की तरुणाईची अडचण काय, म्हणजे तरुणाईची अडचण शून्य आहे. आपण त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही, ही आपली अडचण आहे. तरुण मुलं अत्यंत बुद्धिमान आहेत, त्यांना भरपूर जग समजतंय, पण त्यांना तुम्ही काही देतच नाही आहात. अरे सुरेश भट त्या काळात म्हणाले होते 1983 मध्ये, जरी या वर्तमानाला कळेनं आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या पिढ्यांशी बोलता आलं पाहिजे. आणि हे बोललो, मला असं वाटतं तरुणाईवर काम करण्यासाठी प्रामुख्याने 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या पिढीची झापडं काढून टाकली पाहिजे. त्यांना काहीच माहिती नसतं. मध्यंतरी माझं परभणीत व्याख्यान होतं, एका तरुण मुलाला मी सोबत घेऊन गेलो होतो.
आणि माझं काहीतरी मोबाईलवर काम चाललं होतं. मला आयोजकांचे सारखे फोन येत होते की सर कुठपर्यंत पोहोचला. सर या आम्ही पिंपळाच्या झाडाखाली उभे आहोत. मी त्याला सांगितलं की पिंपळाचं झाड आलं की थांबव. त्याला कुठे पिंपळ माहिती आहे. आम्ही पुढे गेलो. अरे म्हटलं परत फोन केला सर पिंपळ काय. मी त्याला म्हटलं सर मला पिंपळ नाही माहिती म्हटलं. त्याला पक्ष्यांबद्दल पण माहिती नाही आणि पक्ष्यांबद्दल पण माहिती नाही. ही झापडं जे आहेत हे झापडं काढून टाकणं सगळ्यात महत्त्वाचं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे त्याला करिअरच्या सगळ्या वाटा दाखवा. सचिन गोस्वामी नावाचा माणूस, झेलम परांजपे सारखी एक महत्त्वाची विदुषी ज्या प्रकारच्या गोष्टींमध्ये करिअर करू शकतात. आपल्याकडे होतं काय, आपण लोकांनी पोरापोरींना रेसचे घोडे करून टाकलेलं आहे. आपल्या स्वप्नांचं ओझं त्यांच्यावर लादायचं. तुम्हाला मजा सांगतो, मध्यंतरी 10वीची परीक्षा होती आणि मी माझ्या रिपोर्टरला म्हटलं जरा सेलिब्रिटी लोकांशी बोल आणि 10वीचा अभ्यास कसा करावा, ताण कमी घ्यावा, हे जरा मुलांसाठी एक छोटी बातमी कर. त्यांना फोन केला नागराज मंजुळेला. नागराज म्हटलं बोललो असतो पण मी 10वीला नापास झालतो. ते मी नागराजला म्हटलं नागराज तू 10वीला नापास झालास. म्हणजे हो सर 6 विषयात नापास झालो. म्हटलं 6 विषयात कसा नापास झाला. तो म्हटला सर 6च विषय होते. पण ते होणारा पोरगा पुढे नागराज होऊ शकतो, सचिन गोस्वामी होऊ शकतो, सचिन तेंडुलकर होऊ शकतो, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. करिअरच्या शेकडो वाटा आहेत हे सांगितलं पाहिजे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, जात धर्म भाषा पंथ या पलीकडे तुमचा पोरगा पोरगी माणूस झाला पाहिजे. या देशामध्ये कोणी कलेक्टर होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, काही फरक पडत नाही, पण माणसं झाली पाहिजेत. आपल्याला माणूस घडवायचा. मध्यंतरी का कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं, मग अहिल्यादेवी होळकरांचा यांनी उल्लेख केला. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं, आयडिया ऑफ इंडिया या विषयावर माझं भाषण होतं. युवराज त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिलांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुरुंगात डांबलं गेलं, जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले वगैरे वगैरे. एक संदर्भ मी असा वाचला तर 1928 मध्ये जेव्हा हे हक्क मिळाला त्यापूर्वी 1926 मध्ये आंदोलन झालं महिलांचं. त्या महिलांच्या आंदोलनामध्ये अनेक पोस्टर होती, त्यापैकी एक पोस्टर हे अहिल्यादेवी होळकरांचं होतं. आणि त्या तेव्हा म्हणाल्या की अरे 200 वर्षांपूर्वी जर एक बाई भारतामध्ये राज्यकारभार करू शकते तर आम्हाला मताचा अधिकार का नको. पुढे मी त्या मुलांच्या भाषेत म्हटलं तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय का. मुलं म्हटली हो. म्हटलं बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता. त्यांनी अहिल्याबाई होळकरांवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना ही नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्षे वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्यादेवी नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, कुणाची वाट न बघता घोड्यावर मान ठोकते, 30 वर्ष राज्यकारभार करते. लोकांनी टाळ्या वाजवल्या, माझं भाषण झालं, मी बाहेर गेलो. एका तरुण पोरानं मला मिठी मारली. हल्ली कुणी मिठी मारले की भीती वाटते. मी त्याला सांगावं लागतं की वाटल्यास इंग्रजी बोलू नकोस पण मिठी मारू नकोस. इंग्रजीला मिठी हा पर्याय हे मला अलीकडेच कळालं. त्यानं मिठी मारली. बरं मिठी मारल्यानंतर मी बघितलं तर माझा खांदा ओला. तो पोरगा रडतोय. म्हणे बाळा काय झालं. सर म्हणे कॉलेजमध्ये आत्तापर्यंत खूप वक्ते आले म्हणे पण पहिल्यांदा एक धनगर बघता आला. तर मला काही कनेक्टच होईना. म्हणजे मी म्हटलं धनगर असायला माझी हरकत नाहीये पण तुला का वाटलं. म्हणजे सर तुम्ही अहिल्याबाई होळकरांबद्दल बोलला. म्हटलं मग आपलं असल्याशिवाय एवढं पोट तिडकीने कुणी बोलत नसतं. हे जे झालंय मुलांचं बीडमध्ये अक्षरशः यू कॅन इमॅजिन. बीडमध्ये माझं व्याख्यान होतं, आयोजकांसोबत मी गेलो. आयोजकांच्या मुलाचा व्हॉट्सॲप बघितला मी. त्या व्हॉट्सॲप ग्रुप जातीचा ग्रुप आणि कुठल्या जातीची दुकानं आपली आहेत आणि कुठल्या जातीची दुकानं आपली नाही आहेत अशा प्रकारच्या. याचा अर्थ असा एक लक्षात घ्या, मी कायम सांगत असतो कधीही व्हॅक्यूम राहत नाही. तुम्ही मुलांच्या डोक्यामध्ये काहीच भरलं नाही तरीही काहीतरी भरलं जातच. त्यांना काय द्यायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून तिसरा जो मुद्दा आहे तो मुलांना माणूस केलं पाहिजे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बाकी काही असो नसो, सचिन गोस्वामी ही मुलं आनंदी झाली पाहिजेत. अत्यंत आनंदी जग आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपल्याला जरा आपल्या भाषेमध्ये पण बदल करावा लागणार आहे. आपली भाषण ऐकून पोरांना असं वाटतं याचंच काही खरं नाही. मग दुसरं असं की त्यांची माध्यम आपल्याला कळतच नाहीत. वाचनामुळे कक्षा रुंदावतात. पोराला आपल्याकडे बघून वाटत नाही ना की वाचनामुळे कक्षा रुंदावतात.
आपल्या समाजवाद्यांचा प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे मी कोल्हापूरला गेलो होतो. एक लक्षात घ्या, आपणच एकत्र आहोत, आपण आत्मटीका केली पाहिजे. कोल्हापूरला माझं व्याख्यान होतं, मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो, परांजपे सर. आणि व्याख्यात्यांचं वय, समाजवादी प्राध्यापक, वय वर्ष 90, आणि मी अध्यक्ष. म्हटलं बाळा तू का मला अध्यक्ष केलंस, माझं बरं चाललं होतं आणि माझं वय एवढं कमी, हे 90 वर्षांचे नाही म्हणे, कदाचित त्यांना प्रकृतीमुळे बोलता आलं नाही तर तो मुद्दा तुम्ही पुढे न्यावा म्हणून बोलवले. म्हटलं बरं. हे गृहस्थ उभे राहिले, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2.25 तास थांबायलाच तयार नाहीत. पुढे लोक झोपले, खरी घटना आहे, पुढे लोक झोपले. त्यांना आयोजकाने चिठ्ठी पाठवली की पुढे लोक झोपलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पेन होता, ते म्हटले आणखी 4 जागे आहेत. त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं अध्यक्ष समारोप करताना, बरं माझा अध्यक्ष समारोपाच्या वेळी सूत्रसंचालक म्हणाले आता संजय आवटे मनसोक्त बोला. तर म्हटलं मी उभा राहिलो आणि मी म्हटलं इथून पुढे परिवर्तनवादी चळवळीला एक मी सूत्र देतो आहे, 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनटं बोलायचं. 90 वर्षाच्या माणसानं 10 मिनटं बोलायचं आणि 20 वर्षांच्या पोरानं 80 मिनटं बोलायचं. नव्या पिढीला बोलतं केलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे. आणि आपल्याला काय माहिती आहे का, नवी मुलं का पाहिजे असतात, आपलं कोणीतरी ऐकतंय, आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी. ते शहाजहानची गोष्ट आहे ना, तसं ते आहे. मला असं वाटतं की नव्या पिढीसोबत काम केलं पाहिजे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आपल्या पिढीपेक्षाही नवी पिढी अत्यंत आश्वासक आहे, अत्यंत प्रगल्भ आहे, अत्यंत प्रतिभासंपन्न आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. फक्त या पिढीसोबत काम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना सांगितलं पाहिजे हा भारत काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे. भारताची कल्पना पुसून टाकण्याचा प्रयत्न सर्वदूर सुरू असताना आपल्याला वारंवार सांगावं लागेल की भारत काय आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भारताचं वेगळेपण, अरे तुम्ही कल्पना करा, म्हणजे माझं पुस्तक आहे वी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावाचं. ते पुस्तक मी लिहिलंच मनीषामुळे. मनीषाने कणकवलीमध्ये एक शिबिर ठेवलं होतं, त्या शिबिरामध्ये मी गेलो. बरं त्या शिबिरामध्ये कल्पना अशी होती, 1 दिवस 1 वक्ता. बरं माझ्यापूर्वी भयंकर वक्ते आपले येऊन गेले होते, त्यामुळे मुलांचं काही डोक्याचं काही जे झालं होतं ते झालं होतं. मी गेलो आणि मी गेल्या म्हटलं तुम्हाला एक गंमत सांगतो, मला नरेंद्र मोदी प्रचंड आवडतात. मोदी आवडणारे किती लोक आहेत. निम्म्या मुलाने हात वर केला. 3 दिवस शिबिर होऊन 3 दिवस लोकांनी बोलून सुद्धा. मनीषासोबत एक कार्यकर्ते होते, त्यांनी लगेच ते बाहेर गेले आणि मनीषाला म्हटले बहुतेक हे संघाचे दिसतात. आपल्या लोकांना लेबल लावायला फार आवडतं ना, बहुतेक हे संघाचे दिसतात. मग ते माझ्याकडे आले, म्हटले सर तुम्ही असं काही विचारू नका. म्हटलं थांबा जरा, मोदी का आवडतात का आवडत नाहीत फळ्यावर लिहा असं मी सांगितलं. शेवटी त्यांनी मला परत सांगितलं आत येऊन की सर तुम्ही असं काही बोलू नका. म्हटलं ते मोदींपेक्षा तुम्ही भयंकर जास्त आहात. म्हटलं तुम्ही जा, माझं सेशन आहे, मला घेऊ द्या. मी त्या तीन प्रकारची मुलं होती, आवडतात, आवडत नाहीत आणि आम्ही तटस्थ आहोत. हे एक भयंकर आहे ना, हे सगळ्यात भयंकर लोक आहेत. सगळ्यात भयंकर या लोकांपासून सावध राहा. आम्ही तटस्थ आहोत. तर हे 3 प्रकारचे लोक होते. तिघांनाही मी सांगितलं. मला एक गंमत बघा सचिन गोस्वामी, तिघांचे मुद्दे वेगळे होते, आवडतात, आवडत नाही, तटस्थ आहोत. पण तिघांबद्दल एक गोष्ट खरी होती, तिघांना काहीच माहिती नव्हतं. माझ्या लक्षात हे आलं की आवडतात आणि आवडत नाहीत आणि तटस्थ यापैकी कोणाला काहीच माहिती नव्हतं. मला असं वाटलं या पिढीला भारत सांगितलं पाहिजे. तिथे त्या मुलामुलींशी मी बोललो आणि त्याच्यानंतर भारत काय आहे अशी 32 पत्र मी लिहिली त्या या वयोगटातल्या मुलांसाठी. 12वी आणि 4वी, भारत काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे. ते पुस्तक आलं, त्या पुस्तकाच्या भयंकर लाखो प्रती गेल्या. मला तरुण मुलं फोन करतात आणि मला सांगतात की सर तुमच्यामुळे आम्हाला भारत समजतोय. हे तुम्हाला मी का सांगतोय, आणखी गंमत सांगतो. ते पुस्तक आलं, त्या पुस्तकावर माझा मोबाईल नंबर आहे. एके दिवशी युवराज मला एका बाईंचा फोन आला आणि संजय आवटेंशी मी बोलते का. म्हटलं हो, मी तन्मयी मेहेंदळे, नाव बदललंय मी, वय वर्ष 82, हुजूर पागा शाळेची निवृत्त उपमुख्याध्यापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेती. सावरकरांची भाषणं वडिलांच्या खांद्यावर ऐकतच मी लहानाची मोठी झाले. माझे वडील संघाचे निरलस कार्यकर्ते, माझी आई राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ती. तुमचं पुस्तक वाचलं आणि मला दुःख झालं. मी म्हटलं आता बायोडाटा असा आहे की दुःख होणारच. त्या बाई पुढे काय म्हणाल्या ऐका, त्या बाई, मी तुम्हाला सांगतो आश्वासक काय, त्या बाई पुढे असं म्हणाल्या, संजय आवटे मला दुःख याचं झालं की तुम्ही मला इतक्या उशिरा का भेटलात.
वयाच्या 16व्या-18व्या वर्षी तुम्ही मला भेटले असतात तर कदाचित तन्मयी मेहेंदळे ही व्यक्ती वेगळी घडली असती. आणि पुढे त्या ज्या म्हटलं ते अधिक महत्त्वाचं आहे. त्या म्हटलं, पण तुम्हाला खरं सांगू का, दुःख झालं हे खरं आहे, पण मला खूप आनंद पण झाला. म्हटलं कसला आनंद झाला? म्हणजे आनंद याचा झाला की मरताना का असेना मला खरा भारत कळाला. जर 82 वर्षांच्या वृद्धेला आज असं वाटू शकतं की हा खरा भारत आहे आणि तुम्हाला सांगितलंच गेलं नाही, मला असं वाटतं की हा भारत समजावून सांगणं, भारताची कल्पना समजावून सांगणं आणि ही आयडिया ऑफ इंडिया या प्रकारे तुडवली जात असताना ती काय आहे हे अधोरेखित करत जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं जगामध्ये जी काही क्रांती होते झालेली आहे ती प्रामुख्याने तरुण करतात, विद्यार्थीच करतात. आणि मगाशी उल्लेख झाला, राजाभाऊनी उल्लेख केला, अरे आपला वारसा किती मोठा आहे, एवढा मोठा वारसा आहे आपला. म्हणजे त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. जेव्हा ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर असं म्हटलं तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. ही आपली परंपरा आहे, ही आपली लेगसी आहे. ती लेगसी घेत आपल्याला पुढं जायचं आहे. आणि मी उल्लेख केल्याप्रमाणे मला पूर्णपणे खात्री आहे, राष्ट्रसेवा झाला की सगळे सैनिक, सगळे कार्यकर्ते एकवटले, एकत्र आले तर येणारा काळ आपण अत्यंत चांगला करू शकतो, घडवू शकतो, बदल होऊ शकतो हे आपण सांगितलं पाहिजे. मला एक कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण करत आहातच. मला असं वाटतं मुळामध्ये हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फोकस 2 मुद्द्यांवर असला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तरुण मुलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलासुद्धा. इथे मोजक्या संख्येनं महिला आहेत, पण एक लक्षात घ्या, परवा विधानसभा निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ या महिलांनीच घातलेला आहे. तो इथे पण घातला आणि बिहारमध्ये पण घातला आणि सगळीकडेच घालू शकतील. मी महिलांना नेहमी सांगतो की तुम्ही गोंधळ घातला हे खरं आहे, पण आता हा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. तुम्ही हा विचार करता की माझ्या खात्यावर 1500 रुपये आले, 2100 रुपये आले, पण हाही विचार करा की माझ्या मुलांचं, माझ्या नातवंडांचं सगळं अकाउंट नील झालेलं आहे. तुम्हाला सांगावं लागेल, अनेकदा होतं काय माहिती आहे का, पुण्यामध्ये मी असतो, लोक मला सांगतात की काय 2 बंगले आहेत, 2 घरं आहेत, फ्लॅट आहेत, तिकडे फार्म हाऊस आहे, 7 पिढ्या बसून खातील. म्हटलं 7 पिढ्या? तुम्ही कल्पना करा, पुण्यासारखं शहर एका पावसामध्ये पाण्यात जातं. एका पावसामध्ये असं वाटलं की आपण मध्ययुगामध्ये आहोत. एका पावसामध्ये अख्खं शहर पाण्यामध्ये जातं. मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी सगळ्या संपून गेलेल्या आहेत. यांचं उद्या काय होणार आहे? अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, ते असं म्हटले मला बोलताना, म्हटले संजय, आपण चोर आणि दरोडेखोर आहोत, आपण पुढच्या पिढीचं पाकीट मारतो आहोत. उद्या आपली नोंद काय होणार आहे माहिती आहे? उद्याच्या पिढ्यांचं पाकीट मारणारे, उद्याच्या पिढ्यांचं भविष्य संपवणारे अशी आपली नोंद होणार आहे. हे सगळं घडत असताना आपण करतो काय? लंडनला मध्ये मी गेलो होतो, अरे थेम्स नदी काय झुळझुळू वाहते. मी त्यांना म्हटलं तुमची थेम्स नदी एवढी छान कशी काय वाहते? तर तो म्हटला कारण आम्ही थेम्सला आई मानत नाही. दुसरं कारण असं की तुमच्याकडे तुमच्या इमारतींच्या कलानं नदी वाहते, आमच्याकडे थेम्सच्या कलाकलानं शहर वाढतं. मी सांगतो यासाठी मुद्दाम की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. विकासाची कल्पना काय आहे? मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास नाही, हे ठरवून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. आणि मला पूर्ण खात्री आहे, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, अरे आपण सगळे छान लोक आहोत यार, आपण चांगले आहोत की नाही, आपल्यामध्ये चांगुल पण आहे की नाही. मला नेहमी असं वाटतं, मला कोणी विचारलं ना माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी त्यांना सांगतो की तू बाकी सगळं आणशील रे, पण माझं चांगुल पण कुठून आणणार आहेस? हे चांगुलपण, ही निरागसता. मी साने गुरुजी वाचल्यावर काय वाटतं आपल्याला, किती निरागस पद्धतीने माणसं स्वप्न बघू शकतात. हे स्वप्न जोपर्यंत आहे जिवंत, सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न मरता कामा नये. आणि मी म्हटल्याप्रमाणे उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे. आपला पैगाम प्रेमाचा आहे आणि हा प्रेमाचा पैगाम, मोहब्बत का पैगाम. तुम्ही गंमत बघा, म्हणजे राहुल गांधींनी भारत जोडोच्या निमित्तानं जेव्हा मोहब्बत की दुकान सुरू केलं, किती फरक पडला. भारत जोडो पूर्वीचे राहुल गांधी आणि भारत जोडो सुरू केल्यानंतरचे राहुल गांधी, जमीन आसमानाचा फरक पडला. जो चालतो तो चालायला लागतो. आपण चाललं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, मला बदल करायचा आहे, मला बदल घडवायचा आहे. आपण सगळे एकवटलो आणि हे एकवटणं हे केवळ देशासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी सुद्धा आहे. मला नेहमी असं वाटतं परांजपे सर, मला लोक विचारतात की तुम्ही हे का उद्योग करता, एवढं बोलता ते बोलता. म्हटलं काही नाही, मला मरताना सुखानं मरायचं. मला असं वाटतं की यार जाताना आपण काहीतरी केलं पाहिजे. ते त्यांनी कितीही प्रयत्न केला गाडून टाकण्याचा. ते एक मेक्सिकन म्हण आहे, दे हॅव ट्राईड टू बरी मी,
बट दे डिडंट नो आय वॉज अ सीड. झेलम त्याने प्रयत्न केला मला गाडून टाकण्याचा, पण त्यांना माहिती नव्हतं मी बी होतो. जेवढे गाडाल तेवढे उगवू. आणि आपण तर प्रकाशी बीज आहोत, त्यामुळे आपण उगवणारच आहोत, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे समारोप करताना टागोरांची कविता मला आठवते. मी ती नेहमी सांगत असतो. त्याचा पुलंनी खूप चांगला अनुवाद केलेला आहे की सूर्य चालला होता अस्ताला, आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात कोण. प्रत्येक सत्ताधीशाला असा प्रश्न पडत असतो, माझ्या पश्चात कोण. तेव्हा कोणीच पुढं नाही आलं. चंद्र म्हटला मीच परप्रकाशित, मी काय करू. कोणीच पुढं नाही आलं. तेव्हा येवलीशी पणती पुढं आली, आणि ती पणती असं म्हणाली, सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढं काही मला जमणार नाही, पण आज एवढं आश्वासन, आज एवढं आश्वासन, जिथं मी असेन त्याच्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, आपल्या जीन्समध्ये प्रकाश आहे. आणि हा प्रकाश पेरण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो. आपण सगळे शेतकरी कुटुंबातली मंडळी आहोत. आपला विश्वास आहे की पेरलं की उगवतं. एखादी अवकाळी येते मध्ये, पण तुम्हाला सांगू का, ही अवकाळी येणं फार आवश्यक होतं. या अवकाळीमुळे आपल्याला संविधानाचं महत्त्व कळालं. या अवकाळीमुळे आपल्याला गांधी, नेहरू, आंबेडकर कळाले. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. काँग्रेसचे मोठे नेते होते. माझं भाषण झालं, आणि माझं भाषण झाल्यावर काँग्रेसचे नेते म्हटले, आवटे साहेब तुम्ही फार मस्त बोलता, आम्हाला माहितीच नव्हतं तुम्ही आपले आहात. म्हटलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच माहिती नसतं, सत्ता गेल्यावर कळतं. सत्ता गेल्यावर कळलं काँग्रेसला की गांधी, नेहरू पण आहेत आणि आंबेडकर पण आहेत. म्हणून हे होणं फार आवश्यक होतं. संविधानाबद्दल जो जागर अलीकडे सुरू झाला आहे याचं मुख्य कारण हा अवकाळी पाऊस आहे. आणि म्हणून अवकाळी पावसामुळे काही वेळा चांगलं पण घडतं. उलट पक्षी ज्या प्रकारे आता हे घडतं आहे, ही संधी आहे. आणि एक लक्षात घ्या, ही संधी आपण जर घेतली, आपण या प्रकारे एक छान आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, रान पेटवलं तर बदल निश्चितपणे होणार आहे. आणि त्या बदलाचे आपण केवळ साक्षीदार नाही, आपण शिल्पकार पण असणार आहोत. हा बदल घडवण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊयात. आणि ज्या क्षमतेनं, ज्या ताकदीनं सगळे लोक आलेले आहेत ना, अश्विनी आमची इतकी राबते, ती सगळी पूर्ण टीम राबते, युवराज मोहिते वगैरे सगळ्या. मला सगळ्यात छान काय वाटलं माहिती आहे का, सचिन गोस्वामींनी यायचं मान्य केलं. हो, या कालखंडामध्ये सचिन गोस्वामींनी मी राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे हे म्हणणं कठीण आहे. अशा कालखंडामध्ये असा एक माणूस येतो, याचा अर्थ असा आहे की आपण कोणी असो, सचिन गोस्वामींचं काय, त्यांचं पद काही असेल, संजय आवटेंचं पद काही असेल, एकच खरं आहे, आपण सेवा दलाचे कार्यकर्ते आहोत. मी मध्यंतरी जर्मनीला गेलो होतो. तर म्हणजे मी पण बऱ्याच देशांना जातो. ते मी जर्मनीला गेलो होतो, आणि जर्मनीमध्ये मला एक मैत्रीण भेटली, आणि मला मैत्रिणी पण खूप आहेत. मला एकानं विचारलं, तुम्हाला नेहरू कसं काय आवडतात, नेहरूंना एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं म्हणूनच आवडतात. या लोकांना निकोप नावाची गोष्ट काही माहिती नसल्यामुळे ते जर्मनीत गेलो, आणि जर्मनीत गेल्यानंतर तिथे एक आमची मैत्रीण मला भेटली, आणि ती मला घरी घेऊन गेली की म्हणजे बरं, पुणेकरांना कोणी घरी बोलवतं याचंच कौतुक असतं. म्हणजे आमचे एक समाजवादी झेलम, आमचे एक समाजवादी नेते होते, मित्र होते, ते आम्हाला बोलवायचे मिटिंग करू. तर असे पोरांना बोलवायला फार आवडतं ना, समाजवादी नेत्यांना बोलवायचे. मग 4:30 वाजता या, आपण जरा मांडणी करू वगैरे असं काहीतरी भयंकर. ते यायचे 4:30 वाजता. 5:30ला म्हणायचे मी आलो चहा घेऊन. आम्ही वाट बघायचो. ते यायचे खाली, मी चहा घेऊन आलो, आता पुढचं बोलू असं. तर जर्मनीत गेलो, ती घरी घेऊन गेली. घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिथे भिंतींवर सगळे असे फोटो होते. कसले फोटो होते बरं, ती सगळी अनोळखी माणसं होती. जर्मन माणसाला आपल्या रूट्सचं, मुळांचं फार अप्रूप आहे की माझे पणजोबा काय करायचे, माझे खापर पणजोबा कुठे जन्मले, माझे त्यापूर्वीचे शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा आवटे काय करत होते. तर हे रूट्स शोधण्याची आपल्याकडे फार फार तर पणजोबापर्यंत जन्म माहिती असतो, फार फार तर खापर पणजोबा, मग मागे डायरेक्ट प्रभू रामचंद्रच माहिती असतात, मध्ये काही. तर ते सगळे असे छान फोटो वगैरे. आणि एका ठिकाणी एका फ्रेममध्ये फोटो नव्हता. म्हटलं इथे फोटो का नाही आहे, बाकी सगळे एवढे फोटो आहेत, हा फोटो का नाही आहे. त्याचं नाव घेऊ नको म्हणे, तो हिटलरसोबत होता.
एक लक्षात घ्या, उद्या तुम्ही घर बांधाल, काही कराल, पण जर आज हिटलरसोबत असाल तर उद्या तुमच्याच घरात तुमचा पण फोटो असणार नाही. आणि म्हणून आज आपण कोणासोबत आहोत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि हे करत असताना मला आनंद यायचा आहे की झेलम परांजपे आपल्यासोबत आहेत. याचं कारण असं आहे, येणारा लढा हा प्रामुख्याने सांस्कृतिक आहे. सचिन गोस्वामी आपल्यासोबत आहेत, येणारा लढा सांस्कृतिक आहे. ज्या प्रकारचे सिनेमे येत आहेत, ज्या प्रकारची नाटकं येत आहेत, ज्या प्रकारची पुस्तकं येत आहेत, सांस्कृतिक युद्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सांस्कृतिक युद्ध लढत आपण निश्चितपणे जिंकू, कारण सुरेश भटांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. फक्त हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी आपल्याला त्या दिशेनं 4 पावलं जावं लागेल. ही 4 पावलं टाकण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जे आपल्याला करायचं आहे ते आपण करणार आहोत. येस वी कॅन. जिंदाबाद.